कुठून सुरुवात केली आहेस तू? कुठून सुरुवात करते आम्ही? इथूनच करतोस ना? चॉकलेट्स कशा मग मी कसं बाजूला करतो? तुला असं द्यायचं हा. हे पुढे घेऊ का? कसंही चालेल. कसंही चालेल असं काही नाही. तो काहीतरी वेगळी अरेंजमेंट करतो ना. आणि आम्ही ब्लॉग्स विसरतो. त्याच्यात आज आमच्यासोबत आहेत स्पेशल गेस्ट. तुम्ही बघू शकता आपल्यासोबत आहेत मराठी कन्या आणि त्यांचे मिस्टर अमोल. आमचा एकदम रॅन्डम ब्लॉग असतो आणि हा आम्ही लोकांना सांगितलं नव्हतं की जे आपण मराठवाड्यातल्या शाळेमध्ये जे काही काम केलं तर त्यासाठी अमोलने आणि स्मिताने सुद्धा लोकांना म्हणजे सांगितलं होतं की आपण मराठवाड्यात काहीतरी करू. तर त्यांच्यासाठी जेवढे रक्कम जमा झाली होती ती सगळी रक्कम त्यांनी आपल्याकडे दिली होती आणि त्यामुळे त्या शाळेचं काम आपण पूर्ण करू शकलो. त्यामुळे तिच्या पण सगळ्या सबस्क्रायबर्सचे पण आपण आभार मानले या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आता जवळपास निसर्ग चक्रीवादळ असेल, महाडचा पूर असेल, त्या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर लोकांनी मदत केली होती. तेच आव्हान आम्ही केलं होतं आणि त्याला चांगला प्रतिसाद आला आणि त्याच्यात जी पण अमाऊंट जमा झाली होती ती ह्या नेक्सस फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली. त्याचा आनंद जास्त मला असं वाटतं की कुठलंही सोशल वर्कचं काम आहे ना तर ते सगळ्यांनी मिळून केलं तर ते छान होतं. तर ते एका ठिकाणी त्याचा इम्पॅक्ट व्यवस्थित होतो. आपण प्रत्येक जण एका ठिकाणी करायला जाणार ना तर ते थोडं दिसतं आणि सगळ्यांनी मिळून केलं ना तर ते एक काम खूप छान होतं आणि क्वालिटी वालं होतं. ते आम्हाला यावेळेला शाळेचं जेव्हा काम झालं ना तेव्हा आम्हाला ते जाणवलं. कारण जर आम्ही जी मिळालेली रक्कम आहे ती जर दिली असती तर ती खूपच छोट्या प्रमाणात. आता आम्ही जेव्हा महाड आणि चिपळूणच्या पूरच्या वेळेस केले होते तेव्हा आम्ही 70-80 घरांमध्ये मदत केली, पण ती फार थोडी थोडी होती कारण भरपूर साऱ्या लोकांना मदत करायची आणि होती. नाही अरे काही वेळेला असं होतं ना की आपण मदत करायला जातो पण सेम मदत त्यांना पोहोचलेली असते ती एका वेळेला डबल होते. त्याच्यामुळे व्यवस्थित बघून कुठे काय गरजेचं आहे तो प्लॅन करून एका ठिकाणी जे गरजेचं आहे तेवढीच मदत करणं खूप चांगलं होतं. कारण आता आम्हाला पण जेव्हा 100 मुलांसाठी आम्ही घेतलं पण आम्हाला जाणवलं की तिथे ऑलरेडी मुलांना बाकीच्या पोहोचलंय. ज्यांना नाही पोहोचलंय त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवूया आणि आता बाकीच्या वस्तू आमच्याकडे तशाच आहेत. तर आता आपण दुसऱ्या शाळेत जाणार ना तिकडे आम्ही त्या गरजू मुलांना देणार म्हणजे कुठूनही गरजू मुलांपर्यंत पोहोचते ती. नको उघडतोच कशाला इकडनं काढता येतं. चांगले जॅकेट्स आहेत एकदम आणि त्यांचं काहीतरी नावामध्ये काहीतरी असा फॉल्ट झालाय किंवा असं काहीतरी बारीक जे आपल्याला कळणार पण नाही. स्पेलिंग चुकलं हे बघ इथे त्याच्यामुळे मग हे स्क्रॅप मध्ये गेलं पण हे आहे चांगलं बघ सगळे नवीन आहे तसे. हे साईज बघून द्यावं लागेल. हे आपल्याला फक्त तिथे त्या एक्स्ट्रा कोणाकडे जायला नको नाही तर ते आलंय तर घ्या असं नको. समोरच्या व्यक्तीला साईज बघायची त्याच्या अंगाला लावून बघायचं आणि ते त्याला द्यायचं. हे आपल्याला जे नावं बनवून देतात असं त्यांचा एक ब्रँड आहे तर ते बनवून देतात पण जे त्यांचं काहीतरी चुकतं किंवा काय होतं तर ते त्यांच्याकडे पडून राहतं. मग कपडा म्हणून ज्यांना गरज आहे की बाबा अंगावरती कपडे हवे अशा लोकांना हे द्या असं त्यांचं हे होतं. असे कपडे आम्ही फेसला जाऊन वगैरे घेतलेले आहेत. तिकडे थोडाफार त्याच्यामध्ये कपडे घेतो आणि असे खूप आहेत आपल्याकडे बऱ्याच जणांपर्यंत आपल्याला म्हणून पोहोचायचंय तर ते आपण करू. मी काय म्हणते आता आपण हे मेन असं एका बाजूला गोणी पकडायला लागेल तुम्हाला. जेवढे येतात ना हातामध्ये तेवढे किती वेळा चक्रा मारशील आता एक तर लिफ्ट पण नाहीये. सांग. अंकिता मला म्हणाली की अमोलला आपण सांता क्लॉज बनवूया आणि त्याच्या हस्ते सगळे आपण गिफ्ट डिस्ट्रीब्युट करू. आधी तर 10 मिनिटं खूप असला थांबला आणि मग म्हणतो लवकरच बारीक व्हायला लागेल असं वाटतं. माझ्या बॉडीवरून करायचं मला ठरवलं की हा सॅन्टाचा रोल करणार. मी असं काही विचार नाही केला. मी असं म्हटलं की आपण पहिला विचार केला मी सांता क्लॉज बनू का. मग मी म्हटलं की नको तुमच्या दोघांकडनं आपण करतोय मग त्याला बनवूया असं. मग ही म्हणाले की नाही हा परफेक्ट सेंटर. मी त्याच्यावरती हिला मेसेज केला की अजिबात नाही बोललो बॉडी बघून ठरवलंय का असं हे झालं. नंतर मग हिने मला विराट कोहलीचा रील पाठवला की विराट कोहली पण सांता बनलाय त्या खाली लिहिलं काय करूया. मी बोला आता विराट कोहली बनलाय तर मला तर बनवाच लागेल. पण मग असं आलं की आता आपण कपडे शोधायला वेळ कमी होता ना म्हटलं आपण हे सगळं असं पुढच्या वर्षी व्यवस्थित प्लॅन करून काहीतरी करूया की असं काहीतरी मस्त करूया.
नक्कीच नक्कीच. नाही, आज मी नाही, आज सगळं आपल्याला यांच्या हातून सगळं हे करायचंय. जोड्या वगैरे निघतात काय काही? निघाल्यात का ते आपण ह्याच्यात ते जोडले लावता येतात त्या खाली जाऊन लावू आपण. हा, हा. चला चला चला. अजून इकडे पण आहे? काय वाटतं कोण जाईल का काय? हो जाईल आडवी बसणार. हा, अजून आहे. हळू हा. पिशव्या सांभाळ. तेव्हा स्ट्रेस नाही, तेव्हा तुला सगळं एन्जॉय करता येतं आणि घरी जाऊन व्हॉइस ओव्हर द्यायला बरं वाटतं. आम्ही त्या मोठ्या व्हिडिओच्या फंडातून बाहेर आलो ते आम्हाला खूप बरी वाटते. माझे अर्धे ब्लॉग्स तसेच होतं. तुला माहिती आहे का, एवढे वर्ष आता मी हे ब्लॉगिंगच्या ह्याच्यात आहे 2-3 वर्ष, पण अजूनही माझी हिंमत होत नाही की तू मला भेटल्यानंतर हाय गाईज सी अमोल आलाय आज माझ्याकडे. नाही होत माझ्याकडनं अजूनही. मग मी काय करते सांग, शूट करून ठेवते आरामात व्हॉइस ओव्हर. हा हा ते बेस्ट आहे. त्यालाही ऑकवर्ड वाटायला नको, मलाही काही वाटायला नको की त्याला कसं वाटेल, आणि मला तुला विचारायलाही नको समजलं होतं vlogging सांगायला. करतो. समजलं होतं मी शूट घेतोय. हा. तेवढ्या कारण काही काही जणांना नाही आवडत की म्हणजे हा, मग त्यांना आपण अनकम्फर्टेबल का करायचं. नाही, पण आमचं उलट आहे. आता आम्हाला आधीपासून बोलायची सवय आहे ना, त्यामुळे आता ते मुका अभिनय आहे ते करायला थोडं ऑकवर्ड वाटतं. मग आता अशा एक्सपिरियन्स लागतो. असं करायला लागतं एवढं. ठीक आहे. फंडापेक्षा आपला आपला कम्फर्ट झोन म्हणता येईल त्याला, की आपण आपल्या सोयीनुसार करतो. मला अशा मध्ये मध्ये व्हॉइस स्ट्रीप लागतात. एनर्जी एकाच माणसासोबत आपण किती फिरू शकतो ना. एकाच माणसासोबत एकाच. होईल का पण तुला एकदा आतमध्ये जाऊन नाही, बोलायला? आता घेण्यापुरती नंतर मी ट्राय करून बघेन. परत दे. आता अंकिताने आम्हाला याच्या पाठचा थॉट सांगितला की हा फक्त एक टी शर्ट नाही, तर हे एक प्रकारचं गणवेश आणि जबाबदारी आहे. जो व्यक्ती हे घालेल त्याने निरंतर समाजकार्य करत राहावं, हा तिचा याच्या पाठचा थॉट आहे. आणि हे त्यांनाच देणार ज्यांना ते करण्याची तळमळ इच्छा आहे त्यासाठी. त्यामुळे हे तुम्हाला कमवावं लागेल. येस, हे आणि मी असंच ठेवणार आहे. म्हणजे आता हे लोक ह्याला जातात, बैठकीला जातात काकी आणि हे. तर काकी आणि काकीची आणि मी तळमळ बघितले की त्यांच्या घरी अधिष्ठान यावं याच्यासाठी त्यांची एक तळमळ असते. सो मी म्हटलं की मला ना या ह्याच्यासाठी ती तळमळ पाहिजे लोकांची, की हे मला मिळालं पाहिजे किंवा हे मी घालेन तर चांगलंच काम करेन. त्याच्यामुळे मला ते असंच येता या टी शर्ट घ्या असं नाही करायचं, वाटप नाही करायचं. आणि हे तुम्ही सुद्धा जपून ठेवाल आणि आपण बरेच असे प्रोजेक्ट एकत्र यापुढेही करत राहू. जसं तुम्हाला सुट्टी असते तेव्हा तुम्ही फिरायला जाता, फिरायला गेल्यानंतर तुम्हाला एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम दिसला किंवा काय दिसलं, फक्त तुम्ही सांगायचं, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर सोल्युशन काढू आणि आपण सगळे मिळून हेच घालून तिथे जाऊ आणि चांगलं काम करू. त्याच्यामुळे हे जपून ठेवा. तुम्ही ट्राय करा मध्ये जाऊन प्लीज. मस्त रे. एक साईज अमोलसाठी बनवून घ्यायला लागेल. अमोल सारख्यांसाठी. नाही पण मी आता 3च साईज केलं, घेणार होतेच मी बनवून. मी काय म्हणते, तुम्ही त्याला चॅलेंज द्या ना की तू त्या टी अरे पण शर्ट 40 लहानच बरोबर आहे. आहे. 40 हा, लहान बरोबर आहे. बरोबर आहे, फक्त पोट सुटलंय तुझं, बाकी बरोबर आहे. तो फक्त इथे बघ, हे जे सुटलंय ना ते त्याने कमी केलं पाहिजे. ताईला कंपनी ना भेटली विषयाला. थोडं श्वास रोखला की ते ते दरवर्षी असतं. दररोज 2025 ला पण हेच होतं. ते 6 महिने चाललं. त्याच्यानंतर मग परत थोडस आम्ही सध्या फक्त एकच हे केलंय, आम्ही आमच्या तोंडातल्या शिव्या जाण्यासाठी आम्ही दोघांनी एक थोडासा गेम चालू नाही केला. लागलं. आपल्या भारतात नाही आता स्कोअर काय माहितीये, माझा 8 आहे त्याचा 28 आहे. 8-28 शिव्यांचा स्कोर 8-28. ते अरे एक मनातल्या शिवाय पण धर. काय पण हे खोटं बोललं, तुलाही माहितीये सौरभ. त्या दिवशी काहीतरी झालं, एकाच दिवशी त्याचा स्कोर 19 वरून 28 गेला. मी जाम खुश होते, म्हटलं हा. कारण आमचं ठरलंय ज्याच्या 50 पहिल्या होतील ना तो 1 लाख रुपये समोरच्याला देणार. अच्छा असं आहे. त्याच्यामुळे माझी खूप इच्छा आहे की त्याची लवकर 50 होईल. मग आम्ही एकमेकांना 1 लाख रुपये देऊ. 2 पण शिवाय दिवसात गाल भावना असतात. जावं लागतं आणि सांगितलं गाली आहे चिली आहे. कोकणी तर शिवाय दिल्याशिवाय बोलूच नाही शकत. तुमच्या शिवे देण्याच्या तुमच्या स्वतःच्या भावनेला तुम्ही म्हणजे कोकणी मग आम्ही शिवे देतो ते असं म्हणतो. नाही, आवडतं आमच्या घरी नाही देत. कोकणी जरी असले तरी नाही देत. पण मी थोडं शिकले
माझ्या बहिणी इकडून तिकडून. चला ओ चल सर आले. अरे काय यार एवढा वेळ टाइमपास करता तुझ्यासाठी चाललंय. चला साडीचं बघ, साडीचं बघ. झॅपरला असं काय टाइमपास करतात तुला कसं नाही झाला मला नाही मी ही लास्ट साईज आहे का आपल्याकडे एक साईज त्याच्यासाठी घेते का? हो बरोबर आहे बघितलं. एक सर्व हे ठेवणार काय बोललास आता काय आहे, तिने मला तर करायला लागतं सांगितलं बाबा नाही. बायकोसाठी. आणि ही माझी अवस्था अशी हा खरी, मी पण मान्य व्हॉइस करतो. ट्रिप वरती चाललाय आज खरं? आणि ती घरी एडिट करणार आहे मला नाही बिचारी पाठवत. काय 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 हातून गेले तरी. मला नाही पाठवत कोण आहेत तुझे फ्रेंड्स ही पण नाही पाठवत मला पण मी जबरदस्ती चालले. मला नाही पाठवत Permission. हे बघ जबरदस्तीने जातात अंकिता जाईल ना असं तिथं मग- जा म्हणतेय. कोण अंकिता हो 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 बघ जा आम्ही आता दोघी जाऊ कधी? ना मग. नाही मग आम्ही दोघी जाऊ असं. तुम्ही जाऊ शकता काय प्रॉब्लेम आहे चलो गाइस ए तुम्ही टू व्हीलर वर येताय ना बैठो नाही नाही ते राहू दे अच्छा माझी बॅग म्हणतोयस नाही आम्ही बाईकवर आहे. हो गोड वास येतोय ना मध्ये गोड पूर्ण एकदम वासाने डायबिटीस होईल. केक चल कोणाला पण भेटत नाही ते भेटत नसतं प्राजक्ता हा आई बघ ना अगं नंतर कर प्राजक्ता आई तुझं जावई आई तुझं जावई आई तुझं जावई आई तुझं जावई केस बीस कापून बघ ना कसा बिचारा बिचारा आहे ना चटणी मागे कोण आहे बाबा? बिचारा आहे ना आई मागे ती मराठी कन्या आहे दर्शना दर्शना उपस्थित झालं कुणाचा आवडता विषय सनसेट बरेच दिवसात बघतोय ना मग मला खूप आवडतं बीचवर सनसेट काय दिसतो कमाल असा म्हणजे. टेकडीवरचा जास्त भारी यांना माणगावला नेलंच पाहिजे कुणाला यांना खूप आवडेल राहायला तिकडे मम्मी नसतानाच जाऊ सनसेट बघतच असतो रे म्हणून सनसेट वर जाऊन पण असं हा असं इथे पण लावू शकतोस तू मस्त आहे ना इथे इथे मी शूट केलं होतं तेव्हा मला कळलं की इथे असं काहीतरी आहे त्याला गोव्याला पाठवलं होतं. ते असं मनावर दगड ठेवून जा म्हणते. ताईला पण माहिती दादा जाणार नाही ताईशिवाय तू पण डेंगे डेंगे करता येते त्यांना बोलायला माहित आहे डेंगे डेंगे काहीतरी असं ते डेंगे 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 काय ट्रेंड आहे ना तू होता ना मध्ये करायचे ते युट्यूब वर एक ट्रेंड आहे तो. काय कळत होतात तू बघ धावतो हा 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 खायला देतो खायला देतो ये ए इकले इकले इकले. खाऊ खाऊ ये खाऊ देणार एकाला इथे. दिलेस ना एकाला दिलं अरे मला सगळे एकत्र हवेत ते म्हणून मी वाट बघते सौरभ नाही वाटतंय की कपडे पाहून म्हणतात सुया टोचायला आलेत का नाही आलोय आम्ही सुया नाही टोचणार या तेव्हा ते या सुया नाही टोचणार या या इकडे या. काय काय येतं आकडे येतात 1 ते 100 येतात पाडे येतात खरं सांग कितीचा पाडा येतो 12चा येतो म्हण बघ्या नाही येत शाळेत जातात ते बहुतेक त्यांच्या गावी असतात तेव्हा शाळेत जातात नाशिकचे. ते सेम ते ऊसतोड सारखंच आहे ते जेव्हा असं दुसरीकडे जातात तेव्हा आता इथे कधी आले त्यांना नाही कळत आहे सांगता नाही तर सांगता येत नाहीये यंदा यंदा चालू आहे म्हणाले इकडे मज्जा येते की घरी गावी इकडे मज्जा येते हा घरी मजा येते नाही माहिती तुम्हाला क्रिसमस माहित आहे सांता क्लॉज येतो माहिती आहे सांता क्लॉज असं येतो आणि तो खूप सारे गिफ्ट देऊन जातो माहिती आहे ना
म्हणून आज आम्ही त्या दिवशी आले होते माहितीये मी इकडे साडी नेसून फोटो काढत होते मी तेव्हाच बघितलं तुम्ही इकडे सगळेजण होता म्हणून आज तुमच्यासाठी आम्ही काहीतरी घेऊन आलोय. हा ही स्मिता ताई आहे, ही आज तुमच्यासाठी काही ना काहीतरी मस्त मस्त घेऊन आली आहे. ते सगळे गिफ्ट तुम्ही घ्यायचे. तुम्ही सगळेजण आलाय की अजून कोणी राहिलंय तुमच्यातलं छोटं? कोण राहिलीये? कोण राहिलीये? मस्त मस्त वाटत. घे ना घे ना. कोणी राहिले बाळा? कोण राहिलंय? बोलव ना मग तिला पटकन. ए लट्टू कशाला? बाबू लट्टू कशाला? आईस्क्रीम कोणी आणलं? गळतंय. सर्दी झाली. आपण हे घेऊया, हे डिस्ट्रीब्यूट करूया. काढत होते कारण जॅकेट्स पण द्यायचे आपल्याला. मी तर तू दे एक एक हातात त्यांच्या. हा एक एक दे तू फक्त आणि सगळ्यांनी आपापल्या हातात ठेवा. इथेच थांबा, जाऊ नका कुठे. त्या पिशवी पकड असं दे त्यांच्यावर. अगं ते आहे ते लावू आपण. स्मिता आणि अमोल हे खूप छान काम करत असतात, खूप छान भटकंती करत असतात आणि त्यांचं पण समाजकार्य करण्याची त्यांची जी वृत्ती आहे प्राण्यांसाठी स्पेशली स्मिता जे काही करते, अमोल जे काही करतो हे बघून खरंच खूप अभिमान वाटतो या दोघांचा आणि खूप छान वाटतं की हे दोघं आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि आता आपण सगळेजण मिळून खूप छान काम करू शकतो. मराठवाड्यासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला मदत केली होती आणि आम्ही एकत्र ते काम पूर्ण केलं होतं. पण त्यांचा काही एक प्रोजेक्ट एका दिवशी ठरला आणि अचानक सगळ्यांची कामं निघाली आणि तो खूप डिले होत होता. त्यामुळे मी एकटीच तिथे गेले आणि ते सगळं जे काही आहे इनॉग्रेशन ते करून आले. आज या ठिकाणी आम्ही या मुलांना क्रिसमसच्या दिवशी म्हणजे एक क्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज येतो आणि काहीतरी आनंद देऊन जातो हे सगळ्यांना माहिती आहे, पण या मुलांना तेही माहीत नाही. त्यामुळे अशा मुलांसाठी काहीतरी करण्याचा आमचा एक मानस होता आणि त्या दिवशी आम्ही येऊन त्यांना हे जॅकेट्स, त्याच्यानंतर त्यांना केक, चॉकलेट्स आणि खाऊ असं एक पॅकेट बनवून ते पॅकेटसुद्धा डिस्ट्रीब्यूट केलं. त्या मुलीला तुला मला काढायचंय. तिचं नाव काय? काय? अंकिता. तिथं सांगितलं नव्हतं, तुला कसं माहितीये? कोणी सांगितलं? माझ्या ध्यानात होतं. अरे वा. माझं नाव अंकिता आहे, तिचं नाव स्मिता आहे. हा कुणाल दादा आहे, हा विशाल दादा आहे, हा अमोल दादा आहे आणि हा सौरभ आहे. आता तुम्ही सगळ्यांची नाव विसरली असणार. अंकिता आणि स्मिता लक्षात ठेवा. अंकिता ताई, स्मिता ताई. ओके ओके झालं. थोड्या दिवस त्याला यूज करायला. तुम्ही सगळे शाळेत जाता? कुठे जाता? गावाला असता तेव्हा. तुम्ही इथे किती दिवस असता? पावसाळा येईपर्यंत. मग शाळेत कधी जाता? हा तुम्हाला आवडेल शिकायला? अभ्यास करायला आवडेल तुम्हाला? नक्की खरोखर मी येणार आणि शिकवणार. पट्टी बिट्टी घेऊन येणार आणि शिकवणार. चालेल का? दुसरं कोणी आलं तरी चालेल तुम्हाला? जे तुम्हाला शिकवेल रोज. तुम्ही दिवसभर काय करता? खेळतात हिंडतात. त्यांच्या अभ्यासाचं काय? ते आधी यायचे पण ते आता येत नाही गेले वर्षापासून. कोण यायचं? त्या बऱ्याच बाबा यायचे. त्या दुपारी जेवण सकाळी दूध द्यायचे, दुपारी जेवण द्यायचे आणि 4 वाजता दूध लापशी द्यायचे. पण आता गेल्या वर्षीपासून आल्याच नाही त्या. पण ते शिकवायचे पण का? शिकवायचे. तुम्ही इथे किती वर्षापासून? आम्हाला 15-16 वर्ष. 15-16? म्हणजे तुम्ही पावसाळ्यात घरी गावी जाता? हा, नाशिकला. हा. आणि पावसाळा संपला की परत इकडे येतात? हा, दिवाळी झाली का परत येतात. परत येत. खालीच ठेव तिला. तसं नाही राहणार. हे ते तुझ्या पाठीमागे उभे आहेत तुमच्या पुढे. आमच्या पुढे ये. काय
आधी केलंच नाही. हे सगळ्यात कन्फ्युज पोर आहेत. आपला विषय काय काय चाललंय बोललात ते एकदम आकाशात बुक्की जास्त झालं आकाशात बुक्की मारलं ते पण मजुरी कोणाची शेतात जाऊन करणार काहीतरी करतात 4 महिने. मग जेव्हा तुम्ही 8 महिने इकडे असता तर मग 8-10 महिने तुम्ही जेवढे पण असता ना मग तेवढ्या टायमामध्ये इथे शाळेत मुलांना पाठवा ना. त्याचा काही जास्त खर्च नाहीये आणि त्याचा काही जो पण काही खर्च असेल तर तो आम्ही करू नक्कीच. त्याचा वया पुस्तकांचा असेल काय शाळेची फी असेल. तुम्ही तिकडे झेडपीची शाळेत असते तुमची त्याचा तर काही खर्च नाही आहे. मग तसं इकडे पण तसा काही खर्च नाही आहे शाळेचा. तर मुलांना मग तुम्ही इथे बसून ठेवणार आणि मग पावसाळ्यात जाऊन तिकडे शाळेत घालणार तर मग त्याचं काय मतलब नाही. परत तुम्ही 4 महिन्यात परत येते. तुम्ही जास्त टाइम तर इकडे चाललाय ना. घरी माणसं आहेत ना त्याच्यामुळे इकडे आणून काय करणार. त्यांच्याकडे आता पण बघतोय. आता आपण एवढं सगळं बोलत होतो तरी आपल्या समोर एवढे लोक होते ते हळूहळू गेले. त्यांना नको आहे काय ना. कधी कधी ज्याचे त्याचे प्रॉब्लेम हे त्यालाच माहीत असतात. त्यांच्या जागेवर आज ते काय विचार करतात हे आपण नाही समजू शकत आहोत. त्यांना तुम्ही येऊन ज्ञान देणं शिक्षणाबद्दल हे करणं हे कदाचित त्यांच्या चेहऱ्यावर असं असतं की नका सांगू आम्हाला हे. आम्हाला आमचं फक्त पोट भरायचं एवढंच माहिती आहे. पण तरी पण असं एक वाटतं की आपण एक प्रयत्न करू शकतो. मुलांना एक आवड निर्माण करू शकतो. जर त्यांना आवड निर्माण झाली तर ते शिकतील आणि शिक्षणाने त्यांना कुठेतरी तो मार्ग मिळेल की काहीतरी आयुष्यात करण्याचा आणि ते करतील. जर आज तुमची मुलं खूप चांगल्या शाळेत जात आहेत खूप चांगल्या ठिकाणी आहेत सगळं त्यांना मिळतं तर त्यांना हे व्हिडिओज नक्की दाखवा की किती गरज आहे आजही लोकांना आणि अजूनही किती लोक मागे आहेत ज्यांना आपण आपल्यासोबत आपल्याला पुढे घेऊन जायचं तेव्हा खऱ्या अर्थाने देश घडेल. बाय. उद्यापासून या आम्हाला शिकवाया. शिकवा येऊ चालेल नक्की ना. मी फटके पण देते भरपूर. चालेल ना. चालेल चला बाय बाय. कोण आहेस तू. कोण आहेस तू. पद्या चल घरी. का आलायस तोंड दाखवायला. मी कधीच आलेलो तुमचं. कुणाल जिकडे तिकडे टेकून ना तो हे खराब करू नकोस. ओके बेटा. चल एकदम अटेंटिव्ह असतात ना सर आले सर प्रॉब्लेम होतो. मॅडमला काय ना त्याला सवय येतो अशी हातातली बॅग जर पकडा सरांची बॅग पकडा असं करतो. त्याने आता तिथे पण तसं स्कॅन केलं उचललं असं आणि मग लिफ्ट ठेवून दिलं आणि खाली उचललं. मी तो असं आहे ते जड वस्तू घेऊन जातात त्यामुळे ते सोबत जातात. त्यांना माहिती असेल ते व्हायरल झालं. केरस काय गाणं सुनोगे. काय काढू कशाला. काढून का केलं तू पण. मम्मीने काय मम्मीने जेवण चालू पण केलं. मम्मी ऐकतच नाही. काय काय बनवते मम्मी. बच्चीचा वास आला मला बाहेर. काढला फोटो माझे केस बीस बघ. हा मी करते. छान दिसत. आलं मला बघितलंस की कोण आलंय. कसे आहात तुम्ही. सुजलायस का असा. सुजलंय ना. काय सुचलं नाही जाड झालाय रे. तब्येत झाली. थोडासा जाड झालाय. लग्नातलं जेवून जेवून प्रदीप पोट बघ तुझं सुटलंय. पोटबीट खरोखर काय झालं तो. बारीक लोकांच्या पोटाकडे जाऊन काय चेस्ट नाही आली आहे कुणाला. त्याला चेस्ट नाही चरबी वाढणं म्हणतात. चेस्ट आली आहे बोलतो त्याला. माझं पोट फ्लॅट होतं असं हा? असं केलं की मला वाटतं. आधी आला असतास तर आम्ही एखादा टी शर्ट आमच्या हातात तुला दिलं असतं. मी पण तो अमोल सारखंच आहे त्यामुळे टी-शर्टची गरज नाही. हा मम्मी आमचा चेहरा ही काही नको. डोळेवाल्याने हे करून कोण तीन तू असं काय झोपेतून उठून आलायस नाही वाटतं. असं का वाटतं झोपेतून आलो. वाटतंयस. काही नाही. 1-1.25 तास गाडी चालवली ना कंटाळा आला. पप्पा याच्यासाठी एक मुलगी बघा प्लीज. लग्न ठरवायचं ह्याचं मोठं खरंच खरंच हवंय खरंच.
ए कुणाल, मम्मीला सांग ना याच्यासाठी मुलगी बघायला. मी बाकी कोणाचं ऐकायचं नाही. मम्मी याच्यासाठी मुलगी बघ. मला विचारायला लागले, तुम्ही कसे आहात? ते मुलगी तर जाऊन दे. तुम्हाला मी तिने विचारतोय मी. करायला आलायस ते विचार. उगीच ते फक्त एक टिक करायला आलायस का? मी तुला सांगितलं ना 31 तारीखच्या आधी तोंड नाही दाखवत असं आयुष्यात. मी तुला सांगितलं होतं मी 24 किंवा 25 मध्ये येणार भेटायला. 2 दिवस मी राहायला येणार होते. नाही राहायचं ना. मी म्हटलं मी तुला भेटायला येणार. मी हा शब्द दिला, मी शब्द पाळला. तू काय म्हणाली की इथे ते भट्टीवर हे करायला चाललोय. मी म्हटलं ठीक आहे. तू ऍड्रेस पाठवलास नाही. कोणतरी ब्लॉग शूट करत होता, त्याच्यामध्ये कोणतरी बिझी होतं. मी 3 फोन केले, कोणी उचलले नाही. मी तिथे उभा होतो की बाबा आता कोणतरी करंट लोकेशन पाठवेल, आता कोणतरी करंट लोकेशन पाठवेल. एवढं कॉल नाही, एकच कॉल आलेला. कॉल एकच होता. हा काकी? जर आला नाही तर तुला कळणार. मम्मीने देवाला ते पण मी तेच. मम्मी तुझी ओळख तिकडे जायचंय का? ती स्मिता. तिचं मराठी कन्या म्हणून युट्यूब चॅनल आहे. ती छान असं मस्त फिरते आणि लोकांना दाखवत असते. तिचा नवरा अमोल. ते दोघेही छान ट्रॅव्हल करत असतात आणि लोकांना व्हिडिओज वगैरे करत असतात. मस्त आहे त्यांच्यासोबत. आणि हा प्रदीप तुला माहितच असेल, ज्याच्यासाठी आपल्याला मुलगी शोधायची आहे ना, तो ब्लॉग मध्ये पण सांगितलं होतं ना. काय आलं काय आल्या ग. पण सौरभ इकडे दे. सौरभ इकडे दे. नाही. सौरभ सांग, माझ्या ब्लॉग मधून आलेल्या मुलींवरती कसं, म्हणजे तुझं काय एक्सपिरियन्स आहे? सौरभला विचार. सौरभ म्हणून मी तिला बोलतो, मला बोलतेस ना लग्न झालंय तुझं, लग्न झाल्यावर की भागत नाही. कधी येशील आता? लवकरच. आता गेलो 2 दिवसांनी. डॉक्युमेंटरी करतो. अगं हो बाळा, मी येतो. तू त्याला घाबरवतेस काय ग? हिला कोण घाबरतंय? मम्मी बघ याला कोणतरी पोरगी बघ. हे यार चले जाऊया. चल त्याला बिचारा चल. नको मम्मी नको. काय रे? हा तुझी ताई आहेत म्हणून काय त्याला ती मारते बिरते ते बाकीचे व्हिडिओ नाही दाखवत ना. हा? माझी नीट बघ, माझं लग्न झालंय. लग्न झाल्यावर की वागत नाही तशी. खूप बिचारी ऐकते माझ्याकडून, खूप बिचारी ऐकते. बाय गुंड्या, चाललो मी, येतो, रजा घेतो तुझी. थँक्यू. आज मला तू आवडती वाली कॉफी पाजल्याबद्दल. मस्त होती ना. चालेल. तुला आता कॉफी आवडते कळलंय ना. आता गेलो कॉफी म्हणजे गेलो कळालं म्हणजे काय? आधीपर्यंत मी म्हणजे कॉफी आम्ही आता पितो कुठे तुझ्यासोबत. बाहेर गेलो तर तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन येऊ. तुला माहिती आहे, येतो वेगळं. तुला माहिती आहे मी कॉफी आता पितो आमची- नेहमी. आपण दोघंच कॉफी पितो. आता आमची अजून एक इंटरनॅशनल ट्रिप प्लॅन करते. लंडन. हा लंडनला चाललो. वा जेवढी मस्त छान फिरून या. मस्त धमाल फिरून असतो काय रे तू? अरे मग तुझा किस्सा मला पूर्ण कळाला नाही. मला श्रीने सांगितलं, पण तू थोडासा सांगितलं शॉर्ट मध्ये. राहू दे आता, काय करतो त्या. श्री म्हणाला की भाई त्याने भारीच केलं. मी म्हटलं अरे सांगितलं त्याला सगळं. भारी नाही केलं बिचारा. नाही मला फक्त तुला माहिती आहे ना, कॉन्व्हर्सेशन तुला माहिती झालं. आहे की माझ्या ब्लॉग्स मधनं वगैरे जर कोणत्या मुलगी तुमच्या लगेच हिस्ट्री लगेच असं विमानाचा लगेच संदेश येतो असा. बाय. हे सावकाश झाले तू पण चाललेस ना? छोटी टेबल, छोटासा एखादा टेबल आसनच ठेवते. पुढच्या वेळेस आसन ठेवते तुझ्यासाठी. ते घेतलंय ना सगळ्यांनी. मोबाईल घेतलो. सगळे तुझ्यासारखे विसरत नाहीत कुणाल. सगळे तुझ्यासारखे नाही विसरत. तुमच्याकडे रेकॉर्ड आहे ना. लोक काय ना काय दिसतात ना गाडीमध्ये. बस मोबाईल. तर आता बाकी सगळे चाललेत आपापल्या घरी आणि आम्ही चाललोय MGM हॉस्पिटलला, कारण तिथे माझ्या सासरवाडीतलं म्हणजे माझ्या सासरच्या गावामधलं कुणीतरी ॲडमिट आहे आणि ज्यांना आमच्या मदतीची गरज आहे. तर मला बाबा बोलले की तिकडे असं ॲडमिट आहे, त्यांची एन्जिओग्राफी हे ते सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही विचार केला की आपण NGOच्या मार्फत एवढ्या लोकांची मदत करतोय. आता
मी तर ज्या गावची सून आहे त्या गावातल्या लोकांसाठी नाही केलं तर मग काय. म्हणून मग आम्ही लगेच निघालो आणि आता आम्ही MGM हॉस्पिटलला जाणार. तिथे त्यांच्या सगळ्या काय काय प्रोसिजर्स आहेत, काय आहे, कशामुळे काही गोष्टी थांबल्यात त्या सगळ्या बघणार आणि मग आम्ही रिटर्न. चल बाय बाय बाय. बाय.